तर जय महाराष्ट्र भावांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग्स वर. तर आता आपण आहे आंबेगाव मध्ये. तर आंबेगाव मधून चाललो होतो आपण हिंजवडी आणि मावळला, आणि आपला हंटर आज लयच बिंगरे करत पळत होता. वातावरणाची मजा घेत आपण पोहोचलो डायरेक्ट हँड्स ऑन मावळला. आणि आज उशीर झालता, या टेन्शन मध्ये मी होतो, नाही तर काय गाड्याच नव्हत्या आणि आपल्या पण गाडीचा नंबर लवकरच येणार होता. तर ह्या भाऊचा नंबर चालू होता, मग काय वाट बघत थांबलो तिथं. आणि फायनली आपल्या पण गाडीचा नंबर आला. आणि ह्या कंपनीचा मटेरियल एवढं टेन्शन देत होतं काय सांगा. आणि तर निघलो आपण डायरेक्ट आता दुसरी डिलिव्हरी करायला हिंजवडीला. मग म्हणलं तुम्हाला पण थोडंफार वातावरण दाखवतो. तर वातावरण एक नंबर झालं, ऊन वगैरे व्यवस्थित पडलं होतं. आणि भाई काय सांगायचं, इकडं वातावरण एकच नंबर असतं. वातावरणाची मज्जा घेत आपण पोहोचलो डायरेक्ट बिर्ला गणपती पाशी. तर या गणपतीचं दर्शन नक्की कोणी कोणी घेतलंय मला नक्की कमेंट करून सांगा बरं का, कारण की मला पण बघायचंय आतापर्यंत या गणपतीला कोण कोण बघितलं आणि कोणी कोणी दर्शन घेतलं. आणि हंटरला भिंगरी करत आणि गणपती बाप्पा मोरया म्हणत आपण डायरेक्ट पोहोचलो हिंजवडीमध्ये. इकडे पण वातावरण एकच नंबर झालं, फवारे बिवारे चालू होते भाई. लय भारी वाटतं बरं का, इथं मस्त मज्जा येते. इथून बघा आयटी पार्क मधनं बाय क्यूबेक्स आयटी पार्क आहे फेज 2 चं. आल्यावर तर असं वाटतं की काय सांगावं, दिल गार्डन वर आहे. विषय लय बेकार असतो इथं. एकदम मस्त पैकी वातावरण बितावरण होतं. मग काय घेतली ट्रॉली आणले बॉक्स बीस टाकून, म्हणलं तेवढं थांबव. तर काय पाऊसच चालू झालता, काय माहिती राव वातावरण काय चाललंय. ऊन होतं लगेच पाऊस, काय डोकं नाही चाललं ते. आणि इथं पण मटेरियल डिलिव्हरी करून आपण निघलो आपल्या डायरेक्ट घरी. तर हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा तुमच्या भावाला. जर व्हिडिओ आवडला असेल तर भेटू पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत साठी जय महाराष्ट्र.